2 दिवसीय मोफत महाआरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिरास रोहा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 1000 रुपयांची झाली तपासणी, त्यात जवळपास 45 रुग्ण हृदयविकाराचे आढळून आलेत। हा धक्कादायक प्रकार आहे। या 45 रुग्णांना आणि महिलांना काही गंभीर आजारांवर उपचारासाठी 7 फेब्रुवारीला तेरणा हॉस्पिटलची गाडी घ्यायला येणार आहे। पुढील उपचारांविषयी पाहुयात काय म्हणाले आयोजक माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे आणि तेरणा हॉस्पिटलचे डॉक्टर रवी कदम। सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान तसेच रोहा नगर परिषद व सर्व माजी नगरसेवक नगरसेविका आणि रोटरी रोहा सेंट्रल आणि रोट्रॅक रोहा सेंट्रल वरसे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जो काही कालपासून इथे महाआरोग्य शिबिर राबवण्यात आलं त्याला लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। जवळजवळ 1000-1000च्या आसपास नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे। तपासत असताना काही याच्यामध्ये हृदयविकाराचेही रुग्ण आढळून आलेले आहेत। साधारण त्याचा आकडा किती आहे? 45 पर्यंत जवळजवळ हृदयविकाराचा रुग्ण आपल्याला आढळून आलेले आहेत। त्याच्यामध्ये कोणाला एंजिओप्लास्टी करावी लागेल, कोणाचं त्याच्या पुढचेही काही स्टेप असू शकतील। त्याही रुग्णांवर तेरणा हॉस्पिटल आणि ह्या आरोग्य शिबिराचा लाभ त्या सर्व पेशंटना होणार आहे। त्याच्यानंतर काही पेशंटचा आम्हाला MRI करावा लागला, त्यांना आम्ही डॉक्टर जाधव नर्सिंग होम इथे पाठवून त्यांचे जवळजवळ साधारण 10 ते 12 पेशंट त्यांचा MRI करून त्याचे रिपोर्ट घेतलेले आहेत। त्याचबरोबर महिलांचेही इथे रुग्ण आढळून महिलांच्या बाबतीतले जे काही प्रॉब्लेम असतात तेही रुग्ण आढळून आलेले आहेत आणि लोकांनी याचा पूर्णपणे लाभ घेतल्याबद्दल मी नागरिकांचे पूर्णपणे या सगळ्या संपूर्ण टीमच्या मार्फत आभार व्यक्त करतो। आणि आज या 2 दिवसामध्ये जे तेरणा हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमने इथे मेहनत घेतली, त्याचबरोबर माझ्या नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी वर्गाने इथे मेहनत घेतली। शिक्षक वर्ग असेल, आमचे नगरपालिकेचा स्टाफ असेल, त्यांचा जो काही दुसरा कर्मचारी असेल, त्या लोकांनी इथे मेहनत घेतली, त्यांचे मी आभार मानतो। माझ्या पत्रकार मित्रांचे इथे मी आभार मानतो, कारण हे संपूर्ण प्रसिद्धीस नेण्याचं काम आमच्या पत्रकार मित्रांनी फार मोठ्या प्रमाणात केले। त्याच्यात विशेष म्हणजे आमचे नरेश कुशवाहा असतील, महेंद्र मोरे असतील, महादेव सरसंबे असतील, या लोकांनी इथे आम्हाला संपूर्ण जी काही एक लोकांपर्यंत याची माहिती पोचवायला लागते, आवश्यक असते, ती या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचली। आणि प्रत्येक नगरसेवकांनीही इथे मेहनत घेतली। वरसे ग्रामपंचायतीचे सरपंच अमित मोहिते आणि विशेष म्हणजे आपले रोटरीचे अध्यक्ष राम नागते यांची तर फारच मेहनत त्यांनी इथे घेतलेली आहे। त्यामुळे मी त्यांचेही संपूर्ण आभार मानतो, धन्यवाद देतो। आणि ह्या प्रत्येक जरी कोण एखादा राहिला असेल तर त्यांचेही माझ्याकडून आभार आहेत। आणि आजचा इकडचं महाआरोग्य शिबिर आज इकडे पूर्णपणे आपण थांबत आहोत। तेरणा हॉस्पिटलनी पुन्हा एकदा इथे आरोग्य शिबिर राबवण्याचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि काही महिन्यामध्ये इथे पुन्हा एकदा महाआरोग्य शिबिर हे विशेष कुठल्या एका निदानावर जाऊन आम्ही ते आयोजित करण्याचं तेरणा हॉस्पिटलने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि आजचा जो काही 2 दिवसाचा कार्यक्रम आहे तो संपला असं मी जाहीर करतो। ठीक आहे। सकाळपासून जर बघितलं, कालची सकाळ आणि आजची सकाळ बघितलं तर काही जास्त फरक नव्हता। कालच्यापेक्षा आज थोडासा जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला। त्यावेळी सकाळचा फ्लो आपण बघितला होता तर खूप चांगला फ्लो होता, लोक आली। आणि काल जरी एवढा 500-600 जो क्राऊड आपण बघितला त्याच्यापेक्षा आज एवढाच क्राऊड आला, पण कालच्यापेक्षा आज पेशंट खूप चांगले आले। कारण ज्यावेळी माउथ पब्लिसिटी झाली की बाबा इथे या गोष्टी मिळतात, त्याच्यानंतर त्या काही लोकांनी तर नागोठण्यावरून वगैरे पण, कोणी इंदापूरवरून आले, एवढ्या लांबून पण काही पेशंट आले। तर सगळ्यांनी चांगला उपक्रम इकडे त्यांची संधी ज्यांना त्यांना भेटली होती त्याचा चांगला फायदा घेतलेला आहे।
विशेष मी सगळ्यांचे आभार मानतो की ही जी पूर्ण असोसिएशन बोलू शकतो आपण थोडक्यातच नगराध्यक्ष साहेबांच्या अंतर्गत हे जे आरोग्य शिबिर राबवलं अतिशय उत्तम प्रकारे आपण जी मांडणी होती ती बोला, त्यांची जी कार्यकर्ते होते ते पेशंटला गाईड करणं, त्यांना प्रॉपर सगळी ट्रीटमेंट घेण्यासाठी जे त्यांना गायडन्स असेल तो प्रॉपर दिला. BP शुगर व्यवस्थित पेशंटने केलं, शुगर केल्यानंतर त्याच्यानंतर डॉक्टरांचा सल्ला झाला, स्त्रीरोग तज्ज्ञांनी पाहिलं, हृदयाचे ECG केले बऱ्याचशा लोकांचे, त्याच्यानंतर आपले कार्डिओलॉजीचा सल्ला पण झाला, त्याची तर औषधं पण चांगल्या प्रकारे आपण दिलेली आहेत आत्तापर्यंत. पण अजून पण काही लोक येत आहेत तरीसुद्धा त्यांनी पण चांगला फायदा घेतला. त्याच्याने एक्सरे पण आपण केला. म्हणजे अशा या सगळ्या गोष्टी एका जागेवरती भेटल्यानंतर आमची अपेक्षा एवढी असते की इथून पेशंट गेला तर जी एवढी फास्टली सर्व्हिस भेटणार आहे त्याला की तो खुश होऊन जाईल की एवढ्या चांगल्या पद्धतीने एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट गेल्यानंतर चांगले उपचार घेऊन ज्यावेळी येईल त्यावेळी पुढच्या शिबिराला जी मजा येईल ना त्याच्याबद्दल आपण बोलणं म्हणजे मी अक्षरशः अजून पण भारावून गेलं की पुढचं शिबिर एकदम दणक्यात होणार आहे आपलं. आत्तापर्यंत ज्या सर्व्हिसेस आम्हाला दिल्या प्रेरणा हॉस्पिटलचे जे आमची पूर्ण टीम आहे त्यांच्याकडून मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. इकडे हृदयाचे पेशंट जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला भेटले. काही तर अटॅक आलेले पण पेशंट होते, पण बिचाऱ्यांची ऐपत नव्हती की उपचार घ्यायचे, तर त्यांना याचा फायदा होणार आहे. तर आपण त्यांना 7 तारखेला इथं टायमिंग दिली 11 वाजता इथून पेशंटला घेऊन जाऊ आपण. गेल्यानंतर जे मेन स्पेशलिस्ट कन्सल्टंट त्या पर्टिक्युलर स्पेशालिटीचे असतील त्यांच्या अंतर्गत त्यांची OPD परत केली जाईल, बेड दिला जाईल पेशंटला. बेड दिल्यानंतर मग त्यांच्या पुढच्या प्रोसेस कंप्लीट होती. त्यांच्या डॉक्युमेंटेशनची जी पडताळणी असेल किंवा आमच्या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जी काही मदत होईल तेवढी आम्ही सगळी करणार आहोत. ज्यांची ऑपरेशन होतील त्यांना पुढच्या शिबिरामध्ये मी विनंती करेन की त्यांचं आपण थोडंसं फीडबॅक पण घ्या आणि पुढच्या शिबिरामध्ये त्यांना बोलवलं तर त्यांचं मनोगत जर व्यक्त केलं तर आणखी बाकी लोकांना पण तेवढा कॉन्फिडन्स येईल. आज तटकरे साहेबांबरोबर आम्ही खूप सारी शिबिरं केली आणि रेग्युलर त्यांचे पेशंट येतात, पण रोह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चांगली अरेंजमेंट, मोठी जागा आहे, त्याच्यामुळे एकदम असं आम्हाला पण बर्डन आलं नाही की बाबा खूप घाई गडबड होते, कोण भांडते, माझा नंबर तुझा नंबर, असं पण काही झालं नाही. तर खूप चांगली सर्व्हिस मिळाली. काही कान नाक घशाचे पण पेशंट भेटले. एक कॅन्सरचा पेशंट पण आला होता आपल्याकडे, तो पण आहे. त्याच्यानंतर काही हाडांचे फ्रॅक्चरवाले, डायबिटीज फूड म्हणजे त्यांचे कुणाचे चिघळलेल्या जखमा आहेत डायबिटीजमुळे, इम्प्लांट रिमूव्ह करायचं असेल, त्याच्यानंतर कानाच्या पडद्याची ऑपरेशन्स असतील, अशी विविध ऑपरेशन, मुतखड्याची पण ऑपरेशन असतील, हर्निया, अपेंडिक्स आहे, तर ती सगळी ऑपरेशन ज्यांना गरज आहे त्यांची सगळी ऑपरेशन आपण पूर्णपणे मोफतमध्ये करणार. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.